जय महाराष्ट्र मंडळी, आज आपण पाहणार आहोत अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणुकीचा सर्वे। आताच काही दिवसापूर्वी गेल्या 2-2.5 महिन्याच्या पाठीमागे 10 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुका झाल्या होत्या, पण जे उरलेले जिल्हे होते ते काही दिवसात किंवा काही महिन्यात होतील अशी चर्चा होती। पण येणाऱ्या काही आठवड्यामध्ये राहिलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याची आता खात्रीशीर माहिती आली आहे आणि आज आपण पाहणार आहोत अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणुकीचा खात्रीशीर आणि 100% खरा असा सर्वे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर येणार आहे ते आज आपण पाहणार आहोत। ही निवडणूक अतिशय अतितटीची होणार आहे, कारण या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा बराच बदल झाला आहे। कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या आणि त्याचबरोबर दोन्ही शिवसेना पक्ष सुद्धा एकत्र होतं, पण या निवडणुकीमध्ये बराच बदल झाला आहे। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षामध्ये 2 गट झाले आहेत आणि शिवसेना पक्षामध्ये सुद्धा आता 2 गट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या पक्षामध्ये फूट पडल्यामुळे याचा काही परिणाम हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का आणि कोणत्या पक्षाला याचा फायदा होणार आहे आणि कोणत्या पक्षाला याचा तोटा होणार आहे आज आपण पाहणार आहोत। तर मंडळी, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया। तर मंडळी, पहिल्यांदा आता आपण हे जाणून घेऊया की अहिल्यानगर जिल्हा परिषदेत एकूण सदस्यांची संख्या किती आहे। तर मंडळी, अहिल्यानगर झेडपी वर एकूण सदस्यांची संख्या ही 73 जागा आहे आणि 73 जागा जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर जर असतील तर त्यांना सत्तेसाठी नेमकं किती जागा लागणार आहेत ते आता आपण पाहूया। तर मंडळी, अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर जर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर अहिल्यानगर झेडपीवर जर सत्ता मिळवायची असेल तर त्यांना 37 जागा या निवडून येणं गरजेचं आहे, तरच कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर सत्ता मिळणार आहे। उदाहरणार्थ, भारतीय जनता पक्षाला जर एकट्याला सत्ता मिळवायची असेल तर त्यांना 37 जागा निवडून आणणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर महायुती सरकारला जर सत्ता मिळवायची असेल तर या तिघांच्या मध्ये 37 जागा निवडून येणं गरजेचं आहे, तरच मित्रांनो या महायुती सरकारची किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता अहिल्यानगर झेडपीवर येणार आहे किंवा विरोधी पक्षांची येणार आहे। तर मंडळी, यानंतर आता आपण पुढचा मुद्दा बघूया। तर मंडळी, पुढचा मुद्दा आहे गेली निवडणूक, म्हणजे 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलं होतं यावर थोडं आता आपण लक्ष घालूया। कारण गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये बराच बदल झाला आहे, त्यामुळे गेल्या वेळची परिस्थिती ही यावेळी नाहीये। त्यामुळे यावेळी नेमकं काय होणार आहे हे तर आता आपण पुढे पाहणार आहोतच, पण थोडक्यात आपण पहिल्यांदा हे जाणून घेऊया की गेल्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर झेडपीवर नेमकी कोणत्या पक्षाची सत्ता आली होती आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या। तर मंडळी, आता आपण थोडक्यात जाणून घेऊया। मंडळी, गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे काँग्रेस पक्षाला मिळालं होतं। काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये 23 जागा या अहिल्यानगर झेडपीवर मिळवल्या होत्या, म्हणजे चांगल्या प्रकारचं यश हे अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर काँग्रेस या पक्षाला मिळालं होतं। पण या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके किती यश आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आताच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला महाराष्ट्रात चांगल्या प्रकारचे यश मिळालं नाही। पश्चिम महाराष्ट्र असो किंवा बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा काँग्रेस या पक्षाला कमी प्रमाणात यश मिळालं आहे। त्यामुळे आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे यश मिळेल की नाही ते आता आपण पुढे पाहूया। तर मंडळी, यानंतर गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया। तर मंडळी, गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। गेल्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर 18 जागा या निवडून आल्या होत्या, म्हणजेच गेल्या निवडणुकीमध्ये निलेश लंके असो किंवा तेथील सर्व प्रकारचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते या सर्वांनी चांगल्या प्रकारचं काम केलं होतं आणि 18 जागा या निवडून आणल्या होत्या। पण यावर्षी नेमकं काय होणार हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे, कारण या निवडणुकीमध्ये बराच बदल झाला आहे। काही महिन्यापूर्वी अजितदादा पवार यांचं निधन झालं आहे, त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण अजितदादा जोपर्यंत होते तोपर्यंत विषय वेगळा होता, अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादी या पक्षाला काही प्रमाणात अपयश मिळेल की यश मिळेल हे पाहणं आता अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादी या पक्षाला काही प्रमाणात अपयश मिळेल की यश मिळेल हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या निवडणुका लढवणार आहेत, त्यामुळे या निवडणुकीमध्ये याचा काही परिणाम होईल का हे सुद्धा पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। त्यानंतर मंडळी, गेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष। तर मंडळी, गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मनाप्रमाणे यश मिळालं नव्हतं, म्हणजेच त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 14 जागा मिळवता आल्या होत्या। पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढतील की कमी होतील हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे, कारण या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर त्यांना चांगल्या प्रकारचे यश मिळेल की नाही ते आता आपण पुढे पाहूया।
कारण या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं लक्ष सुजय विखे असो, राधाकृष्ण विखे पाटील असो आणि त्याचबरोबर कर्जत जामखेडचे राम शिंदे असो, हे सध्या आमदार नसले तरी सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यामुळे ते सध्या तिथे चांगल्या प्रकारचं लक्ष घालून आहे आणि त्यामुळे तिथं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळेल का हे सुद्धा पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांचं सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं का हे सुद्धा पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे, कारण ही निवडणूक अतिशय अतितटीची होणार आहे। त्यामुळे नेमकं काय होणार आहे ते आता आपण पुढे पाहणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपण गेल्या निवडणुकीमध्ये नेमकं काय काय झालं होतं ते आता आपण पाहत आहोत। तर मंडळी याच्यानंतरचा पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना पक्ष। तर मंडळी शिवसेना या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये 7 जागा या शिवसेना या पक्षाला मिळत होत्या, पण मंडळी या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे, कारण या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळे झाल्यामुळे याचा काही परिणाम दोन्ही शिवसेनेला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया। त्यानंतर मंडळी याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मंडळी पुढचा पक्ष आहे अपक्ष आणि इतर पक्ष। तर मंडळी गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना आणि इतर पक्षांना अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर नेमक्या किती जागा मिळत होत्या ते आता आपण बघूया। तर मंडळी गेल्या निवडणुकीमध्ये 11 जागा या अपक्ष आणि इतर पक्षांना मिळत होत्या। तर मंडळी येणाऱ्या निवडणुकीमध्ये इतर पक्षांना आणि अपक्षांना इतक्याच जागा मिळणार आहेत की कमी जास्त होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया। तर मंडळी आता आपण सुरुवात करूया येणाऱ्या काही आठवड्यामध्ये जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर येणार आहे ते आता आपण थोडक्यात लगेच जाणून घेऊया। तर मंडळी आता आपण सुरुवात करूया अपक्षापासून। मंडळी अपक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये 11 जागा मिळत होत्या, पण मंडळी या निवडणुकीमध्ये त्यांच्या 2-4 जागा कमी होताना पाहायला मिळत आहे। अपक्षांना या निवडणुकीमध्ये 6 ते 8 जागा मिळणार असल्याचं आपल्या पाहायला मिळत आहे। पक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं, पण या निवडणुकीमध्ये 4-5 जागा या कमी होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मंडळी याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मंडळी पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना। तर मंडळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 3 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, म्हणजेच या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण त्यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक आमदार सुद्धा आहे। संगमनेर या तालुक्याचा आमदार शिवसेना या पक्षाचा असून सुद्धा त्यांना म्हणावं इतकं यश हे अहिल्यानगरमध्ये मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मंडळी याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। मंडळी पुढचा पक्ष आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष। तर मंडळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मंडळी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा इतकंच यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे, म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 3 ते 5 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे, म्हणजे 2-3 जागा या एकनाथ शिंदे यांच्या पक्षापेक्षा चांगल्या प्रकारचं यश हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मंडळी याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मंडळी पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट। तर मंडळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये नेमकं किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता महत्त्वाचं आहे, कारण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शरद पवार यांचं वर्चस्व हे चांगल्या प्रकारचंच आहे। पहिल्यापासून शरद पवार यांच्या पक्षाचं अहिल्यानगर झेडपीवर वजन आहे, त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचं वजन हे टिकून राहील का आणि त्याचबरोबर वर्चस्व अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर टिकून राहील का हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। तर मंडळी अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 5 ते 7 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणावं इतकं यश हे अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 18 जागा मिळत होत्या, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये 5 ते 7 जागा म्हणजे त्यांना अपयशाचं मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मंडळी याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मंडळी पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी। तर मंडळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तर चांगल्या प्रकारचं यश हे त्या ठिकाणी मिळणार आहे की नाही ते आता आपण बघूया, कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं लक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून घातल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संग्राम जगताप हे तर चांगल्या प्रकारचं लक्ष पहिल्यापासून घालत आहेतच, त्याचबरोबर तेथील पदाधिकारी असो, कार्यकर्ते असो किंवा जिल्हा प्रमुख, जिल्हाध्यक्ष या सर्व नेत्यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष हे निवडणुकीमध्ये घातले आहे, त्याप्रमाणे आतापासूनच ते तयारी करत आहेत। तर मंडळी एवढं लक्ष देऊन त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मंडळी 2-3 आठवड्यामध्ये किंवा महिन्याभरामध्ये जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्यांना अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर 10 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे, म्हणजेच अजित पवार यांच्या गटाला सुद्धा थोडंफार कमी यश मिळणार आहे, पण त्यांना शरद पवार यांच्या पक्षापेक्षा चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मंडळी याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मंडळी पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष। तर मंडळी गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर मिळवतं, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांना किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। तर मंडळी येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा काही आठवड्यामध्ये जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्यांना काँग्रेस या पक्षाला 15 जागा या अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे, म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर काँग्रेस
या पक्षाला अपयश मिळताना पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 23 जागा या काँग्रेस या पक्षाला मिळत होत्या, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये 15 जागा म्हणजे त्यांना अपयशच अहिल्यानगर जिल्हा परिषद मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मंडळी याच्यानंतर आता आपण शेवटचा पक्ष बघूया, म्हणजेच तो पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मंडळी भारतीय जनता पक्षाला अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणुकी अतिशय अतितटीची होऊ लागली आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की कमी मिळणार आहे ते आता आपण बघूया. तर मंडळी येणाऱ्या काही दिवसामध्ये जर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 25 ते 30 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे सर्वाधिक मोठं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळत आहे. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला इतकं चांगल्या प्रकारचं यश मिळालं असल्यामुळं भारतीय जनता पक्षासोबत महायुती एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाची आणि महायुती सरकारची अहिल्यानगरवर सत्ता येणार असल्याचं आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मंडळी तुम्हाला काय वाटतंय, खरंच येणाऱ्या काळामध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसेल का आणि त्याचबरोबर अहिल्यानगर झेडपीवर महायुती सरकारचाच झेंडा फडकेल का? तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मंडळी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.